म्हाडा लॉटरीचा फॉर्म भरताना खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम येत आहे. काहींचं इन्कम सर्टिफिकेट प्रॉब्लेम येत आहे, काहींना फायनान्शियल इयरचा प्रॉब्लेम येत आहे, काहींनी आधार कार्ड पॅन कार्ड जे नाव सेम आहे त्यांचा प्रॉब्लेम येत आहे, काहींचं आधार कार्डवरती नाव वेगळं आहे, पॅन कार्डवरती नाव वेगळं आहे. तर ते आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत. काहींनी आधार कार्डच्या जागी पतीच्या जागी पत्नीचा अपलोड केलेलं आहे, तर ते चेंजेस करता येतात का, ते कुठून करतात त्याची पण आपण माहिती पाहणार आहोत. एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशनचं पेमेंट कसं करायचं त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला अशीच सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे इन्फॉर्मेशन आहे टेक्निकलचे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती आपण करत असतो. तर चला आपण आता त्या व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. या व्हिडिओच्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक देणार आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून ते रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघू शकता. तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरती आल्यानंतर बघा साईडला असं तुम्हाला जी तुमची प्रोफाईल जे ग्रीन आहे म्हणजे ते तुमचं व्हेरीफाय झालेलं आहे. जे ब्लॅक आहे जे तुम्ही फॉर्म भरताना नो केलं असेल ते ब्लॅकमध्ये आलेलं आहे. तुम्हाला आता जर तुम्ही आधार कार्ड जर चुकीच्या अपलोड केलेलं असेल, समजा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या PC मध्ये जर अपलोड करत असाल तर तुम्ही ते चुकीच्यानं अपलोड झालेलं असेल तर तुम्ही परत चेंज करू शकता. साईडला जे सेटिंगचं ऑप्शन आहे त्या सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जा. तिथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहे. एडिट, व्ह्यू असे 3 ऑप्शन दिसणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही व्ह्यूला क्लिक केलं तर तुम्ही कोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ते तुम्हाला तिथे दिसणार आहे. आणि जर तुम्ही जर तिथे एडिटच्या ऑप्शनला जर क्लिक केलं तर तुम्हाला परत ते तुम्हाला येस नोचा ऑप्शन येणार जे तुम्ही फॉर्म भरताना आणि जो डॉक्युमेंट आहे तो डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. असं हे तुम्हाला परत अपलोड करण्याचं तुम्हाला संधी मिळणार आहे. जेव्हा तुम्ही फायनल सबमिट करणार फॉर्म भरल्यानंतर पेमेंट वगैरे केल्यानंतर तेव्हा तुम्ही तिथे चेंजेस करू शकत नाही. चेंजेस करण्यासाठी जेव्हा तुम्हाला प्रारूप यादी लागेल, जेव्हा तुमचा फॉर्म रिजेक्टमध्ये जाणार आणि जो तुमचा फायनल ॲप्रूव्ह होणार आहे त्याची लिस्ट जेव्हा लागणार तेव्हा ती लिस्ट लागल्यानंतर मग तुम्हाला संधी मिळणार. आता तुम्हाला संधी मिळणार नाही. जर तुम्ही फायनल अप्रूव्हल केलं, पेमेंट वगैरे केलं तर त्याच्यामध्ये चेंजेस करता येत नाही. तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर फायनल अप्रूव्हल पेमेंट करायच्या पूर्वीच तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये चेंजेस करू शकता. तर आता एकापेक्षा जास्त पेमेंटचं म्हणजे तुम्ही तुमच्या पोर्टलवरून पेमेंट कसं करू शकता त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत. तर चला आपण आता त्या पोर्टलला जाऊ आणि तो व्हिडिओ बघू. सर्वप्रथम तुम्ही गुगल क्रोम ब्राउझरवरती या. त्यानंतर हाऊसिंग म्हाडा हे तुम्ही इंटर करा. त्यानंतर तुम्हाला म्हाडा लॉटरी ही पहिली साईड ओपन होणार आहे, तिथे तुम्ही क्लिक करा. इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर स्टार्ट नावच्या ऑप्शनला क्लिक करा. स्टार्ट नावच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही जे तुम्ही फॉर्म भरणार आहेत, जे कोकण म्हाडा लॉटरीची जी घरे उपलब्ध करून देणार आहे त्या लोकेशनची ती माहिती येणार आहे. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही स्किप इंट्रो या ऑप्शनला क्लिक करा. राईट साईडला बघा कॉर्नरमध्ये ऑप्शन आहेत. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही स्टार्ट नावच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे. पॅन नंबर टाकल्यानंतर जसं तुम्ही पॅन नंबर टाकणार तसं तुम्हाला OTP विचारला जाणार. जर पॅन कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर एक तर तुम्ही फॉर्म भरताना जर पासवर्ड बनवला असेल तर तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल. जो तुम्हाला सुटेबल असेल ते तुम्ही एंटर करू शकता. पहिल्यांदा पासवर्डचं ऑप्शन आहे, सेकंड पॅन OTPचं ऑप्शन आहे. त्यानंतर तुमची ही प्रोफाईल ओपन होणार आहे. प्रोफाईल ओपन झाल्यानंतर जी ग्रीन तुम्हाला दिसत आहे ते आधार कार्ड पॅन कार्ड हे तुमचं अप्रूव्हल झालेलं आहे. जे तुम्हाला ब्लॅकमध्ये दिसत आहेत जे तुम्ही फॉर्म भरताना नो केलेले आहेत म्हणून ते तुम्हाला ब्लँक दिसत आहेत. सर्व तुम्ही इथे चेक करू शकता. त्यानंतर याच्या राईट साईडला हे जे सेटिंगचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, या सेटिंगच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन ओपन होणार आहेत. एडिट, व्ह्यू असे जे ऑप्शन देणार आहेत. व्ह्यूला जर तुम्ही क्लिक केलं जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलं आहे तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलं तर तुम्हाला परत नोचं ऑप्शन येणार आहे जे तुमची कॅटेगरी वाईज आहे आणि जे तुम्हाला डॉक्युमेंट परत अपलोड करायचं आहे. हे बघा 3 ऑप्शन आलेले आहेत. तुम्ही याला परत ते प्रोसेस करून तुमचं जे डॉक्युमेंट तुम्हाला परत अपलोड करायचं आहे ते तुम्ही अपलोड करू शकता. म्हणजे जसा फॉर्म अपलोड करताना स्टार्टिंगला जेव्हा रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला विचारला गेलेला आहे सेम तीच प्रोसेस परत तुम्हाला करावी लागेल जर तुम्ही चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं तर. आणि इथे आल्यानंतर मग तुम्हाला जे कोकण महामंडळाची जी लॉटरी निघाली आहे त्या कोकण जे तिथं ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होणार आहे. त्यानंतर राईट साईडला प्रोसेस नावाचं ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. आणि ज्या लोकेशनला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते लोकेशन पूर्ण ओपन होणार आहेत. त्यापैकी ज्या लोकेशनला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यापैकी एका लोकेशनला तुम्हाला क्लिक करायचं आहे.
आपण DPVG व्हेंचर हे 418 या ऑप्शनला आपण क्लिक केलेलं आहे, पाम बीच रोड. इथे आल्यानंतर तुम्हाला हे सर्व या लोकेशनमध्ये कोणत्या कॅटेगरीचे घर आहे, बिल्डअप एरिया, कार्पेट एरिया, EMD अमाऊंट सर्व दिसणार आहे. फॉर्म भरताना तुम्ही जी कॅटेगरी सिलेक्ट केली आहे ती कॅटेगरी बाय डिफॉल्ट तुमची इथे येणार आहे. जसं मी जनरल कॅटेगरी सिलेक्ट केली आहे तर जनरल कॅटेगरी सिलेक्ट येणार आहे. जर मी या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलेलं आहे, जर या कॅटेगरीमध्ये जर घरं नसेल तर तिथे नो ऑप्शन येणार आहेत. म्हणजे तुम्ही जे सिलेक्ट केलं आहे त्याच कॅटेगरीचे ऑप्शन तुम्हाला इथे ओपन होणार आहेत. परत आपण दुसरा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. ओके, या ऑप्शनला आपण सिलेक्ट केलं नीलकंठ प्लॉट नंबर 2. आता हे या जसं आपण या लोकेशनला सिलेक्ट करणार आहात तसं कॅटेगरीला क्लिक केले की बाय डिफॉल्ट ही कॅटेगरी येणार आहे. जे कॅटेगरी आपण फॉर्म भरताना आपल्या कॅटेगरीसाठी आपण अप्लाय केलेला आहे. इथे येस नोचं ऑप्शन येणार आहे. येस नो म्हणजे तुमच्या नावावर कोणतं घर आहे का, तुमच्या फॅमिलीमध्ये घर आहे का, भूखंड वगैरे आहे काय, असेल तर येस, नसेल तर नो करा. बँकेची डिटेल्स, ज्यांच्या नावाने फॉर्म भरला त्यांचं पूर्ण नाव, त्यांच्या बँकेचा अकाउंट नंबर, परत अकाउंट नंबर, IFSC कोड आणि 1 MBच्या खाली तुम्हाला जे करंट चेकबुक असेल, जे तुमचं चेकबुक असेल त्याची एक PDF बनवून तुम्ही अपलोड करा. पासबुकचं फ्रंट पेज असेल तर त्याचं PDF करून 1 MBच्या खाली तुम्ही इंटर करा. आणि बँक नेम, IFSC कोड जसं तुम्ही इंटर करणार ज्या बँकेचा तसं बाय डिफॉल्ट बँकेचं नाव आणि ब्रँच नेम हे बाय डिफॉल्ट ते सिस्टम थ्रू घेण्यात येते. जसं आपण IFSC कोड टाकला तर जसा ज्या पण तुम्ही ब्रँचचं IFSC कोड टाकणार आहेत त्या ब्रँचची पूर्ण डिटेल्स इथे ओपन होणार आहेत. ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे सर्व तुम्ही फॉर्म भरलेले आहेत. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी बघा इथे ऑप्शन आलेले आहेत. आपण पहिले फॉर्म भरून घेतले. पैसे जे पेमेंट आहे ते आपण नंतर केलं, त्यामुळे हे फॉर्मचं आता पेमेंटचं जे ऑप्शन आहेत बघा 2 नंबर आणि 3 नंबरला चेक पेमेंट, पे EMD. तर तुम्हाला येथे चेक पेमेंट, जर तुमचं पेमेंट झाले असेल तर पूर्ण माहिती दिसेल. जर तुमचं पेमेंट झालेलं नसेल तर तुमचं इथं जे 1 नंबरला पेमेंट रिफंडेड हे असं ऑप्शन तुम्हाला ग्रीनमध्ये दिसते. त्यानंतर तुम्हाला 2 नंबरच्या ऑप्शनला पे EMD. आता तुम्ही पे EMD ऑप्शनला क्लिक करा. पे EMD ऑप्शनला तुम्ही क्लिक केलं. हे बघा 2 फॉर्म आपण भरलेले आहेत. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर हे पूर्ण ऑप्शन इथे ओपन होणार आहेत. या बॉक्सला क्लिक करा आणि पे नावचं ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. एअरप्ले ऑप्शनला क्लिक करा. इथे पेमेंटचं ऑप्शन ओपन होणार आहेत. असं करून तुम्ही ज्या लोकेशन वाईज जर तुम्ही 2-3 लोकेशनचे फॉर्म भरलेले असेल तर तुम्ही एक करून तुमचं पेमेंट करू शकता. ज्यांना नेट बँकिंग ते नेट बँकिंग, RTGS, NEFT चलन जनरेट करून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे, पे नाव व्हाया UPI, गुगल पे, फोनपेचं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून सुद्धा पेमेंट करू शकता. एकदम इझी पद्धत आहे. गुगल पे, फोनपेनी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम ते गुगल पे, फोनपे, पेटीएम ऑप्शन हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. हे सिलेक्ट केल्यानंतर याच्यानंतर तुम्हाला खाली पे UPI ID आणि हे त्याचे हँडल असणार आहेत. गुगल पे जे तुमचं ॲप आहे त्या ॲपमध्ये जे तुमचा जो लोगो असतो, लोगोच्या खाली क्लिक केल्यानंतर तुमचा हा UPI ID तिथे तुम्हाला मिळणार आहे. तो UPI ID इथं टाकायचा आहे. तो व्यवस्थित असेल तर हे तुमचं पेमेंटचं ऑप्शन ओपन होणार आहे. हे असा पॉपअप येणार आहे आणि एक मेसेज तुमच्या मोबाईलवरती जाणार आहे ज्याच्यावरती अमाऊंट असणार आहे. तुम्ही त्या अमाऊंटला 2 ऑप्शन येणार आहेत, पे नाऊ, कॅन्सल. तर तुम्ही पे नावच्या ऑप्शनला जर तिथे तुमच्या मोबाईलवरती पॉपअप आल्यानंतर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं पेमेंट हे तिथं व्यवस्थितरित्या पूर्ण होणार, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. असं ऑप्शन आल्यानंतर तुमच्या डायरेक्ट जर तुम्ही गुगल पे तुमचा UPI ID इंटर केल्यानंतर, तर असं हे एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशनचे आपण अर्ज आहेत त्यांचं पेमेंट आपण करू शकतो. आणि जर फॉर्म चुकीचा आणि आपल्याच्याने डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत, पॅन कार्ड, आधार कार्ड, डोमेसाईल वगैरे, काहींनी कास्ट व्हॅलिडिटी, काहींनी जे रिझर्वेशनमधून फॉर्म भरलेले आहेत, फॉर्म अपलोड करताना चुकी झाली तर परत तुम्ही ते चेंजेस करू शकता. तर असा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.